नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम हे शरीरामध्ये किती आवश्यक आहे आणि ते नॅचरल म्हणजे आपण जे पदार्थ खातो असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये कॅल्शियम अधिक आहे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुळातच कॅल्शियम योग्य प्रमाणात आपल्या शरीरात असले तर दात, नख आणि अस्थी म्हणजे काय बोन्स यांचं आरोग्य टिकून राहतं। त्यांचे केस गळत असतील किंवा दात सारखे हलत आहेत किंवा अस्थी बोन्स म्हणजे ज्यांची हाडांची झीज होत आहे अशांनी कॅल्शियमची टेस्ट करून कॅल्शियम किती आहे ते पाहून घ्यावं। आता कॅल्शियम हे नॅचरल आपण जे रोजचे पदार्थ खातो ते कोणत्या पदार्थातून कॅल्शियम मिळतं ते पाहूयात। दूध तुम्ही पित असाल किंवा काही जणांना मिल्क इनटॉलरन्स असतं म्हणजे त्या दुधाची सुद्धा ॲलर्जी होते किंवा त्यांना शीतपित्त वगैरे उठतं। तर अशा वेळेस असे काही पदार्थ मी सांगते। फॉर एक्झाम्पल तीळ, पांढरे तीळ तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा काळे तीळ भाजून खाऊ शकता। खारीक जी असती ती सुद्धा तुम्ही त्याचे लाडू करून किंवा ती नुसती खाऊ शकता। डिंकोडा जी आपण म्हणतो ज्यामध्ये डिंक असतं तो डिंक तुपात नुसता भाजून फुलवून असा डिंक खाल्ला तरी सुद्धा खूप सारे कॅल्शियम मिळतं। खारीक ही थोडी उष्ण असते त्याच्यामुळे ती थोडी दुधातच टाकून खाल्ली तर दूध आणि खारकीमधून दोन्हीतून कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवगा पावडर जी असते त्याच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं आणि त्यामुळे शेवग्याच्या पानांची भाजी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा शेवग्याची पावडर तुम्ही पाण्यात मिक्स करून सुद्धा खाऊ शकता। आणि पाचवं म्हणजे जवस हे सुद्धा भाजून तुम्ही जर रोज खाल्लं तर पचनही चांगलं होतं आणि त्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम सुद्धा असतं। हे तुम्ही नित्य सेवन केलं तर निश्चितच कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही आणि जी तुमच्या हाडांची झीज होती ती सुद्धा होणार नाही। धन्यवाद।